यड्राव तालुका शिरोळीतील ग्रामपंचायतीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज बुधवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत पार पडली। मंडलाधिकारी मच्छिंद्र कुंभार, ग्रामपंचायत अधिकारी उमेश रेळेकर, ग्राम महसूल अधिकारी गणेश आवळे यांच्यासह कर्मचारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली। यड्राव ग्रामपंचायतीमध्ये एकूण 17 सदस्यांच्या जागा असून 6 प्रभागात 9 महिला व 8 सर्वसाधारण आरक्षण निश्चित करण्यात आले। प्रभाग क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण 1, सर्वसाधारण 1 स्त्री 1 पुरुष। प्रभाग क्रमांक 2 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग संवर्धन सर्वसाधारण 1, सर्वसाधारण 1 स्त्री 1 पुरुष। प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जाती 1 स्त्री नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण 1, सर्वसाधारण स्त्री 1। प्रभाग क्रमांक 4 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग 1 स्त्री व सर्वसाधारण 1 स्त्री। प्रभाग क्रमांक 5 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग 1 स्त्री, सर्वसाधारण 1 स्त्री व सर्वसाधारण 1। तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग 1 स्त्री, सर्वसाधारण 2 असे आरक्षण प्रक्रिया पार पडली। आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण तसेच महिला आरक्षणानुसार जागांचं वाटप करण्यात आलं। त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता वाढली आहे। विविध राजकीय गटांकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली। आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावातील राजकीय समीकरणांना वेग येणार आहे। मोजे यड्राव गावामध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या आरक्षणासाठी मी मच्छिंद्र कुंभार, मंडलाधिकारी शिरडून याची शासनानं अधिकृत अधिकारी म्हणून निवड केली। सदस्य आरक्षण टाकताना यड्राव गावातील ज्या लोकांच्या शंका होत्या त्या सर्व शंकाचे समाधान करून शासनाच्या नियमाप्रमाणे येथील आरक्षण पार पडलं। येथील लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं, सगळ्या शंकाचं समाधान झालं आणि लोकांनी याबद्दल आभार व्यक्त केला आणि लोकांच्या सहकार्यामुळंच सदरचे आरक्षण हे अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडले। त्याबद्दल मी यड्रावच्या समस्त नागरिकांचे पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे।